सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. कितीही मातब्बर आणि पैसेवाले उमेदवार आले तरी जनता त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर यांनी केलाय. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर भगवा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय. शिहू झोतीरपाडा विभागात ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांसाठी कार्यकर्ता मार्गदर्शन व संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात प्रसाददादा भोईर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना परिवर्तन आणि विकासासाठी ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचं आवाहन केलं. रायगड जिल्ह्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठाकरे शिवसेनेनं संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी करत प्रचाराला वेग दिला आहे. या संवाद मेळाव्याला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. प्रसाद भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बोले भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. पल्लवीताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. उद्धव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. अरे कोण झाला रे, कोण झाला? शिवसेनेचा वाघ. अरे कोण झाला रे, कोण झाला? शिवसेनेचा वाघ. अरे बघतास काय रागाले? अरे बघतास काय रागाले? रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या यशानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या निवडणुकांमध्ये देखील आपलं अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी, वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झालेली आहे. काय सांगाल? भव्य अशी या ठिकाणी सभा देखील पार पडलेली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला जी राज्यघटना वेस्टमिन्स्टर पार्लिमेंटरी सिस्टीम या तत्वाने बहाल केली, त्या अंतर्गत जे स्थानिक स्वराज्य संस्था या स्थानिकांच्या विकासाच्या प्रश्नावर, स्थानिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, की ते सदस्य आपल्या विभागातील प्रश्न घेऊन, आपल्या विभागातील लोकांच्या आशा आकांक्षा घेऊन पटलावर जाऊन तेथील ज्या काही प्रशासकीय व्यवस्था आहेत त्यांच्यासोबत प्रसंगी भांडून आपल्या लोकांना न्याय देऊ शकतील, अशा पद्धतीने ही रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडून आणली होती. आणि त्या अंतर्गतच आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. खरं तर पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो, विकासाचे अनेक मापदंड आहेत की ज्याच्या माध्यमातून शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिला सक्षमीकरण असेल किंवा मानव संसाधनाचे जे विविध पैलू आहेत याच्यावर प्रभावित करू शकतात. आणि त्यासाठी असेच सदस्य त्या पटलावर जाणं आवश्यक असतं. आज आमचे दोनही उमेदवार या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने रणांगणामध्ये उतरलेले आहेत. पंचायत समितीसाठी अगदी हॅट्रिक साध्य करण्यासाठी संजय दादा भोईर हे माजी सभापती म्हणून या रिंगणात आहेत. आणि त्यासोबतच पल्लवी प्रसाद भोईर या जिल्हा परिषदेसाठी आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जाते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे निवडणुका एक जबाबदारी म्हणून घेतात. आपल्या लोकांची फक्त आपण त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून नव्हे, तर त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून, या पटलावर जाण्यासाठी म्हणून आपल्या निवडणुका लढायच्या, हे तत्व आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यासोबतच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला आहे. आणि त्या अंतर्गत आज सत्तेचा अगदी जो काही मोठा या ठिकाणी ओढा असताना देखील
आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आमच्या लोकांना न्याय देण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जातोय. मला पूर्णतः विश्वास आहे आमच्या जनतेचा, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आमच्या कामावर अत्यंत विश्वास असल्यामुळे आम्हाला भरघोस मताने आमच्या दोन्ही उमेदवारांना जनता निवडून देणार आहे. आणि या पेण पंचायत समिती असो किंवा रायगड जिल्हा परिषद असो, त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय आणि फडकविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. दादा, अनेक दिग्गज जे आहेत ते या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. सामदाम दंडभेद अशा पद्धतीच्या निवडणुका देखील आपण पाहतोय. कसं बघता, कसा निभाव लागेल, आव्हान पेललं जाईल? खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था या जे स्थानिक नेतृत्व आहेत आणि जे अहोरात्र लोकांसाठी झटतात, अशा लोकांसाठीच्या या निवडणूक असतात. कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या या निवडणुका असतात. परंतु दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष असो किंवा त्यांचे मित्र पक्ष असो, यांनी मागील महानगरपालिका असो किंवा नगरपालिका असो, आपल्या आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, यांनी आपल्या घरातील सगळे उमेदवार या ठिकाणी उतरवून पैशाच्या वापराने, यंत्रणेच्या वापराने या निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून आलेला आहे. आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत देखील हेच तत्व अवलंबून सत्ताधारी आज या निवडणुकीत उतरलेत. अशाही वेळी सत्तेला भीक न घालता जे सक्षम उमेदवार ज्या ठिकाणी लोकांची कामं करण्यासाठी तत्पर आहेत, अशांना जनतेने निवडून दिले. आणि याच विश्वासावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. कितीही मातब्बर आणि कितीही पैसेवाले उमेदवार असले तरी जनता त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. जनतेला गृहीत धरणं हे नेहमीच वाईट असतं. हा इतिहास राजकारणामध्ये नेहमीच आपल्याला उजाळून दिसलेला आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती या रायगड जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. हे जे कोणी भले मोठे नेते मंडळी आहेत की ज्यांनी सर्व आपल्या घरातील कुटुंबियांना या निवडणुकीमध्ये उतरवलंय आणि अगदी उसने म्हणून आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व न करता दुसऱ्या विभागामध्ये जाऊन उमेदवारी करण्याचा मोह या नेते मंडळींना आवडलेला नाही. सगळं आपल्या घरामध्येच पाहिजे. सगळं जे काही असेल, सत्तेची पदं असतील ती फक्त आपल्या घरामध्येच हवीत. या भूमिकेतून ही सर्व मंडळी आज या निवडणुकीत उतरले आणि माझा ठाम विश्वास आहे जनता यांना आपली जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या यशानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या निवडणुकांमध्ये देखील आपलं अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी, वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झालेली आहे. काय सांगाल? भव्य अशी या ठिकाणी सभा देखील पार पडलेली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला जी राज्यघटना वेस्टमिन्स्टर पार्लमेंटरी सिस्टीम या तत्वाने बहाल केली, त्या अंतर्गत जे स्थानिक स्वराज्य संस्था या स्थानिकांच्या विकासाच्या प्रश्नावर, स्थानिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, की ते सदस्य आपल्या विभागातील प्रश्न घेऊन, आपल्या विभागातील लोकांच्या आशा आकांक्षा घेऊन पटलावर जाऊन तेथील ज्या काही प्रशासकीय व्यवस्था आहेत त्यांच्यासोबत प्रसंगी भांडून आपल्या लोकांना न्याय देऊ शकतील, अशा पद्धतीने ही रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडून आणली होती. आणि त्या अंतर्गतच आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. खरं तर पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो, विकासाचे अनेक मापदंड आहेत की ज्याच्या माध्यमातून शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिला सक्षमीकरण असेल किंवा मानव संसाधनाचे जे विविध पैलू आहेत याच्यावर प्रभावित करू शकतात. आणि त्यासाठी असेच सदस्य त्या पटलावर जाणं आवश्यक असतं. आज आमचे दोनही उमेदवार या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने रणांगणामध्ये उतरलेले आहेत. पंचायत समितीसाठी अगदी हॅट्रिक साध्य करण्यासाठी संजय दादा भोईर हे माजी सभापती म्हणून या रिंगणात आहेत आणि त्यासोबतच पल्लवी प्रसाद भोईर या जिल्हा परिषदेसाठी आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जाते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे निवडणुका एक जबाबदारी म्हणून घेतात. आपल्या लोकांची फक्त आपण त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून नव्हे, तर त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून, या पटलावर जाण्यासाठी म्हणून आपल्या निवडणुका लढायच्या, हे तत्व आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यासोबतच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला आहे. आणि त्या अंतर्गतच आज सत्तेचा अगदी जो काही मोठा
या ठिकाणी ओढा असताना देखील आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आमच्या लोकांना न्याय देण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जातोय. मला पूर्णतः विश्वास आहे आमच्या जनतेचा, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आमच्या कामावर अत्यंत विश्वास असल्यामुळे आम्हाला भरघोस मताने आमच्या दोन्ही उमेदवारांना जनता निवडून देणार आहे. आणि या पेण पंचायत समिती असो किंवा रायगड जिल्हा परिषद असो, त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय आणि फडकविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. दादा, अनेक दिग्गज जे आहेत ते या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. सामदाम दंडभेद अशा पद्धतीच्या निवडणुका देखील आपण पाहतोय. कसं बघता, कसा निभाव लागेल, आव्हान पेललं जाईल? खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था या जे स्थानिक नेतृत्व आहेत आणि जे अहोरात्र लोकांसाठी झटतात, अशा लोकांसाठीच्या या निवडणूक असतात. कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या या निवडणुका असतात. परंतु दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष असो किंवा त्यांचे मित्र पक्ष असो, यांनी मागील महानगरपालिका असो किंवा नगरपालिका असो, आपल्या आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, यांनी आपल्या घरातील सगळे उमेदवार या ठिकाणी उतरवून पैशाच्या वापराने, यंत्रणेच्या वापराने या निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून आलेला आहे. आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत देखील हेच तत्व अवलंबून सत्ताधारी आज या निवडणुकीत उतरलेत. अशाही वेळी सत्तेला भीक न घालता जे सक्षम उमेदवार ज्या ठिकाणी लोकांची कामं करण्यासाठी तत्पर आहेत, अशांना जनतेने निवडून दिले. आणि याच विश्वासावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. कितीही मातब्बर आणि कितीही पैसेवाले उमेदवार असले तरी जनता त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. जनतेला गृहीत धरणं हे नेहमीच वाईट असतं. हा इतिहास राजकारणामध्ये नेहमीच आपल्याला उजाळून दिसलेला आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती या रायगड जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. हे जे कोणी भले मोठे नेते मंडळी आहेत की ज्यांनी सर्व आपल्या घरातील कुटुंबियांना या निवडणुकीमध्ये उतरवलंय आणि अगदी उसने म्हणून आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व न करता दुसऱ्या विभागामध्ये जाऊन उमेदवारी करण्याचा मोह या नेते मंडळींना आवडलेला नाही. सगळं आपल्या घरामध्येच पाहिजे. सगळं जे काही असेल, सत्तेची पदं असतील ती फक्त आपल्या घरामध्येच हवीत. या भूमिकेतून ही सर्व मंडळी आज या निवडणुकीत उतरले आणि माझा ठाम विश्वास आहे जनता यांना आपली जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही.